मुंबई पालिकेसाठी भाजपचा नवा फॉर्म्युला। ठाकरेंचे नगरसेवक असलेल्या जागांवर भाजपचा सर्वे। शिंदे आणि भाजपांमध्ये कशा पद्धतीने जागा वाटल्या जाणार या संदर्भात सर्वे। अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार। ठाकरे बंधूंची जागा वाटपाची प्राथमिक बोलणी उद्यापासून सुरू होणार। स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरेंचा बाळा नांदगावकरांशी संवाद। सूत्रांची माहिती। शिवसेना प्रमुखांना ठाकरे बंधूंकडून अभिवादन। 11 वर्षांनंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर एकत्र। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वैत हिरेंचा पक्षाला रामराम। उद्या भाजपात प्रवेश करणार। नाशिकमधील समीकरण बदलण्याची शक्यता। विधानसभेत हिरेंनी मंत्री दादा हुसेंना कडवं आव्हान दिलं होतं। भाजपनं पक्षप्रवेशाला स्थगिती दिलेल्या काशीनाथ चौधरींची उद्या पत्रकार परिषद। भूमिका जाहीर करणार। पालघरमधल्या साधूंच्या हत्या प्रकरणात चौधरींवर आरोप। विरोधकांच्या टीकेनंतर भाजपाकडून पक्षप्रवेशाला स्थगिती। माझ्यावर महाराजांसाठी पहिली राजकीय केस झाली, बरं वाटलं। 4 महिने शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी वेळ का नव्हता? गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित ठाकरेंचा सरकारवर निशाणा। माझ्या मुलाचा मला अभिमान। शिवपुतळा अनावरणावरून अमित ठाकरेंवर झालेल्या कारवाईनंतर शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या। तर 1800 कोटींचा जमीन घोटाळा पण गुन्हा दाखल नाही। पार्थ पवार जमीन प्रकरणावरून साधला निशाण। नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपली। राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान, तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार। सोलापूरच्या अनगर नगर अध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्जावरून मोठं नाराजी नाट्य। राजन पाटलांची लोक पाठलाग करत असल्याच्या आरोपातून उज्ज्वला थिटेंचा पोलीस संरक्षणात अर्ज, तर नगरपंचायतीतील भाजपचा 17 पैकी 17 जागा बिनविरोध। कागल नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। नगराध्यक्षपद हसन मुश्रीफ गटाला, तर उपनगराध्यक्षपद समरजित घाडगे गटाकडे असणार, तर संजय मांडलिक एकाकी। सुनील तटकरेंनी समोर बसून विकास कामांवर चर्चा करावी। मंत्री भरत गोगावलेंचं आव्हान। महाडमधील विकास कामांवरून तटकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। हिंजवडीतील तन्वी साखरे अपघात प्रकरणी फरार डंपर चालक अटकेत, तर पोलिसांनी अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक, या दृष्टीनं उपाययोजना करणं गरजेचं। सातत्यानं होणाऱ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळेंचं ट्विट। माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी साठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। मंत्री आदिती तटकरे यांची ट्विट करत माहिती। योजनेच्या लाभाची सातत्यता जी आहे ती कायम असणार। निवडणूक कार्यक्रमात आम्ही अडथळा आणणार नाही, सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाते का हे तपासणार, कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी। पुढील सुनावणी 19 तारखेला होणार। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना फाशीची शिक्षा। 2024च्या हिंसाचार प्रकरणामध्ये शेख हसीना दोषी। बांगलादेश शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडे अर्ज करणार असल्याची माहिती।